महत्त्वाची बातमी, शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड आता मुंबईत दाखल झालेले आहेत। राजधानी एक्सप्रेसने गायकवाड हे मुंबईत पोहोचले। मुंबईत आल्यानंतर आता रवींद्र गायकवाड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे। गायकवाडांनी लेखी पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केल्यानंतर काल एअर इंडियाने त्यांच्यावरची विमानबंदी मागे घेतली होती, त्यामुळे त्यांना विमान प्रवासाची परवानगी मिळालेली आहे। पण असं असताना देखील त्यांनी विमान प्रवास टाळत ट्रेननेच मुंबईत परतणं पसंत केलंय। रश्मी पुराणिक आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देईल। रश्मी, आता उद्धव ठाकरेंची देखील रवींद्र गायकवाड भेट घेणार आहेत असं कळतंय, काय घडामोडी घडतील, काय बोलणं होऊ शकतं? रेश्मा, आपण पाहतोय हा संपूर्ण जो प्रसंग घडलाय त्यानंतर कुठेतरी शिवसेनेबाबत जे एक चित्र निर्माण करण्यात गेलं होतं दिल्लीच्या सर्कलमध्ये ते असेल, किंवा त्यानंतर शिवसेनेला आपलं आक्रमक रूप दाखवून रवींद्र गायकवाड यांच्यावरची जी बंदी होती ती उठवावी लागली होती। पंतप्रधानांना कुठेतरी ह्यामध्ये इंटरव्हेन करावं लागलं होतं। त्यामुळे नेमकी हा प्रकार काय घडला याची संपूर्ण माहिती ते उद्धव ठाकरेंना भेटल्यावर देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। स्वतः पक्षाने देखील त्यांच्याकडे माहिती मागितली होती की नेमकी प्रकार काय घडला होता आणि काय घडलं होतं ज्या वेळेला की त्यांनी अशा पद्धतीने ते जे कर्मचारी होते त्यांना मारहाण केली होती। त्यामुळे नक्कीच याआधी फक्त माहिती देण्यात आली होती, पण आता प्रत्यक्षात भेटून नेमकी काय झालं ह्याची ते माहिती देऊ शकतात। रेश्मा, निश्चित रश्मी, धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान याआधी माध्यमांना प्रतिक्रिया देणं रवींद्र गायकवाड यांनी वारंवार टाळलेलं होतं, मात्र आता मुंबईत पोहोचल्यानंतर रवींद्र गायकवाड यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात। उनका कहना है कि जो उनका मांग का बैन हटाया गया वो कहीं ना कहीं भी खतरा है। उनका कहना है कि उनको अरे यार, ये होस्टेस ने ही बोला था 2 दिन के बाद। इन्होंने मुझे दीदी बोला था। ये होस्टेस को कोई दीदी पैसेंजर नहीं बोलता है, दीदी की नजर से देखता है। मैंने तो बोला था यार, मैं तो मानता हूँ, दीदी मानता हूँ। तो उनका मांग है और उन्हें क्या बताया? और माफी मांगी उनसे? किससे? एयर इंडिया के स्टाफ, उनका कहना है कि आप अरे यार, क्या बात कर रहे तुम? क्या कर रहे हैं? माफी मांगने का सवाल ही नहीं। मैंने तो सदम बोला माफी नहीं मांग तब तक उनको यार। अरे यार, सब स्टाफ मेरे साथ है। जो आदमी है वो पागल था, सर एक सवाल उसके ऊपर 8 केसेस है।